या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूर इथं 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त सौ संगीताताई इंदापुरे होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून अजिता पिल्लाई, मुख्याध्यापिका DR इंग्लिश स्कूल, कल्पना दासरी, मुख्याध्यापिका मातोश्री आशाताई, सरगम सेंट्रल स्कूल सोलापूर, रसिका किल्लेदार, मुख्याध्यापिका DR इंग्लिश स्कूल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केलं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका, प्राध्यापिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या सौ ज्ञानेश्वरी देवकर यांनी महिलांनी आत्मविश्वासानं पुढे येण्याचं आवाहन केलं. अध्यक्षीय समारोपात संगीताताई इंदापूर यांनी सर्व क्षेत्रात स्त्रियांनी धैर्यानं पुढे जा, सर्व जबाबदारी आत्मविश्वासानं स्त्रिया पूर्ण करतात असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कविता गेंगाणी आणि आभार माधुरी कुलकर्णी यांनी मानले. कुचन प्रशालेत आज आपण महिला दिवस साजरा करत आहोत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, या शाळा कॉलेज प्राचार्य मेटे सर, उपप्राचार्य निंबाळकर सर, पर्यवेक्षिका सामल मॅडम, धर्मसाळे सर, जोकारे सर आणि आशाताई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य मुख्याध्यापिका दासरे मॅडम, इथं उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींना म्हणते मी, कारण आज तुम्ही माझ्या मैत्रिणी, आज तुमच्यावर काही दबाव आणू नका किंवा मी कोण पदाधिकारी आहे किंवा कोण म्हणजे तुमचे विश्वस्त आहे या संस्थेची ह्याच्याकडे न जाता एक मैत्रीण म्हणून तुम्ही आज बोलावं, मन मोकळं करावं अशी माझी इच्छा होती. पण एकच मॅडम बोलल्या, बाकीच्या कोणी बोलल्या नाही. बहुतेक थकलेच वाटतं, रोज रोज तेच रुटीन काम करून, पण नाही, एनर्जी टिकून ठेवली पाहिजे बरं का. शिक्षकांचं मेन म्हणजे तुमचं म्हणतो भांडवल, मेन तुमचं हसरा चेहरा, तुमचं एनर्जी हे महत्वाचे असते. एनर्जी महिलांमध्ये तर 100 पटीने देवानी देणगी दिलेली आहे महिलांना. पुरुषांपेक्षा जास्त आपण थकत नाही, कारण आपण घरचं करतो आणि बाहेरचंही सांभाळतो आपण समर्थपणे, हो की नाही. आवाज जरा येऊ दे ना मला जोरात. लईच कमी. नाश्ता झाला नाही वाटतं कोणाचा? नाश्ता नाही झाला का घरी? नाही, आवाज तसा एनर्जी असायला पाहिजे. आपल्या प्राचार्याने आपल्या महिलांचा सत्कार केला, फेटे बांधले, हे किती गर्वाची गोष्ट माहिती का आहे की नाही. घरात आपल्याला प्रत्येकालाच असा सन्मान मिळतो असं नाही. खरं ही गोष्ट, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. प्रत्येक महिलेला घरातनं पाठिंबा मिळतोच असं नाही. ज्योतिबांना पाठिंबा मिळाले, सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबाचा पाठिंबा मिळाला, कबूल आहे. सगळ्यांना माहिती, तुम्ही सगळेजण एवढे शिकलेले आहेत, मी तुमच्या पुढे काय सांगणार, तुम्हाला इतिहासाच्या गोष्टी मी काय सांगणार. पण पुरुषांचा पाठिंबा मिळणं खरंच आपलं, ज्या खूप नशिबान असतात त्यांनाच आपल्या घरातनं पाठिंबा मिळतो. सासऱ्याचा असू देत, आपल्या मुलाचा असू देत, आपल्या नवऱ्याचा असू देत, पण पुरुषी पाठबळ मिळणं हे खूप, आता तर सध्या तर काळाची गरज आहे. तुम्ही जिथं काम करता तिथं असे पुरुष आहेत ज्यांनी दीपप्रज्वलन आपल्या हातानं केलं, ही किती अभिमानाची गोष्ट. त्यांच्यासाठी मला जोरदार टाळ. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. बदल बघा आपल्याकडनं करायला पाहिजे. बदल आपण म्हणतो असं समाज पाहिजे, असं देश पाहिजे, असं बदल घडायला पाहिजे. कधी घडणार बदल? स्वतःपासून. स्वतः सुरुवात करायला हवी आणि स्वतः सुरुवात मेटे सरांनी केली, निंबाळकरांनी सरांनी पण, म्हणजे पुरुष असूनही त्यांनी आपल्याला सगळं आपल्या कार्यक्रम आपल्याला फेटे बांधून बांधले, तिथंच त्यांनी हे केलं आणि सगळं कार्यक्रम आपल्या हातात त्यांनी सोपवला दीप प्रज्वलनापासून. तर हा बदल कसा होतो? आपल्यापासून होतो. मला एवढं सांगायचं आज की आपल्याला वाटतं प्रत्येकाला की घरातनं आज थकून गेलो आहोत, काम करून घरातनं इथं शाळेचं टेन्शन, प्रत्येकाला कामापाशी टेन्शन असतं, कामाचा तणाव असतो. पण घरी गेल्यावर आपल्याला कुणीतरी थकलंय का, तुम्ही 2 मिनिट बसा, फॅन लावून एक थंडगार ग्लास पाणीभर दिलं तरी आपलं सगळं शीण पडून जातं. आपण परत नवीन उत्साहाने कामाला लागतो. पण प्रत्येकाच्या घरात हे वातावरण असेलच असं नाही, प्रत्येकाला तसा सपोर्ट मिळेलच असं नाही. पण आपली पिढी घडवताना, मी काय सांगते, आपली पिढी घडवताना हे आपल्या हातात आहे. आपली मुलगी असू दे, मुलगा असो, त्यांना आपण सांगणं गरजेचं की बाबा मुलीचा सन्मान करा, स्त्री जातीचा सन्मान करा.
मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळालं पाहिजे, माझ्या येणाऱ्या सुनेला तरी ते मिळालं पाहिजे. म्हणून मुलांना आपण शिकवून देऊ शकतो. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही सांगायची गरज नाही, पण मुलांना ते वातावरण आपल्याला जर तुम्हाला असं वातावरण नसेल मिळालं घरात तर आपली पिढी तर आपण सुधारू शकतो. आपल्या मुलांना तर आज आपण सांगू शकतो की तुम्ही म्हणताना फक्त मातृदेवो भव पितृदेवो भव, बघा आपल्या पूर्वजांनी सुद्धा स्त्रीला महत्व दिलेलं आहे. पहिले सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28, 93 59 48 11 95, 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.